राम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथील हळदीचे बाजारभाव जाणून घेण्याचा, पाहण्याचा, सविस्तरपणे पाहण्याचा व जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, वसमत मार्केटमध्ये नवीन हळदीची मोठ्या प्रमाणात आवक आहे। सध्या घडीला वसमत मार्केटमध्ये हळदीचे बाजारभाव सुद्धा कमी झालेले आहेत। तर आज मार्केटच्या सुरुवातीस वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांनी करावा। तर शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसापूर्वी आपण एक अपडेट सुद्धा दिलं की हळदीचे बाजार भविष्यात वाढू शकतात। तर शेतकरी बांधवांनो, त्याचं काय, पाकिस्तानचा जो पहलगाम येथे झालेला आतंकवादी हमला असेल त्याचा काय इफेक्ट मागच्या वेळेस जर बघितलं तर आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कर आकारणी धोरणामुळे थोडेसे बाजारभाव घसरण्यात सुरुवात झाली होती। त्यानंतर पुन्हा पहलगामचा हल्ला, पुन्हा हळदीचे बाजारभाव थोडीफार घसरलेले आहेत। तर शेतकरी बांधवांनी हळद टप्प्याटप्प्याने विक्री करावी। जेवढं पैशाचं काम आहे तेवढ्या कामापुरती शेतकरी बांधवांनी हळद टप्प्याटप्प्याने विक्री करावी। हळदीची बाजारभाव भविष्यात सुधारू शकतात। सध्या परिस्थिती थोडी बिकट असली तरी वायदे बाजारभाव सुद्धा व्यवस्थित राहत नसल्यामुळं त्यामुळे हळदीचे बाजारभाव थोडेसे कमी रमी होत आहेत। 13-13.5 हजारापर्यंत हळद विकत आहे वसमत मार्केट, असे दुसरे मार्केटमध्ये सुद्धा। तर भविष्यात हळद वाढू शकते शेतकरी बांधवांनो, त्यामुळे आपण पैशाचं काम आहे तेवढी हळद आपण टप्प्याटप्प्याने विक्री करावी। आता काही शेतकरी बांधव आम्हालाच म्हणतात की तुम्हाला काय माहीत, तर त्यांना एक माझं सांगणं आहे, तुम्हाला हळद ठेवा अथवा न ठेवा, माझं एक शेतकरी बांधवांना सल्ला देण्याचा आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न आहे। ज्यांचा जेवढ्याचा जर भविष्यात हळदीचे बाजारभाव वाढले तर त्यांचा तेवढाच फायदा होईल, या उद्देशानं आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्याचा प्रयत्न करीत असतो। तर ज्यांना ठेवायची त्यांनी ठेवावी, आमच्या व्हिडिओवर अवलंबून कोणीही राहू नये, ही सुद्धा शेतकरी बांधवांना महत्त्वाची सूचनासुद्धा देत आहे। तर शेतकरी बांधवांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळद काय भाव विकते व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करण्याचा सुद्धा प्रयत्न करावा। व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 5 मे 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळदीचं बोलीबोलचं बीट चालू आहे। तर आजच्या बोलीबोलच्या बीटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। नवीन हळदीची मोठ्या प्रमाणात वसमत मार्केटमध्ये सध्या आवक चालू आहे। हा बंडा पाहू शकता 12,250 रुपये, मोठ्या प्रमाणात घसरण 1000 रुपयाची, 1000 ते 1500 रुपयाची क्विंटल मागे हळदीच्या बाजारामध्ये घसरण आहे। ही कांडी पाहू शकता आपण 12,900 रुपये, छान माल पाहू शकता आपण। हा बंडा पाहू शकता 12,355 रुपये, छान बंडा आहे पाहू शकता आपण शेतकरी बांधवांनो। कांडी पाहू शकता 13,100 रुपये, हा बंडा पाहू शकता 12,350 रुपये, कांडी पाहू शकता 12,400 रुपये, हा बंडा पाहू शकता 12,500 रुपये, हा बंडा पाहू शकता 12,305 रुपये, कांडी पाहू शकता 13,000 रुपये विकलेली। हा बंडा पाहू शकता 12,305 रुपये, छान बंडा आहे 12,800 रुपये विकलेला, 880 रुपये डबल पॉलिसी गट्टा। ही कांडी पाहू शकता 12,950 रुपये, कांडी पाहू शकता 12,705 रुपये, ही कांडी पाहू शकता 14,005 रुपये विकलेली।
छान माल आहे शेतकरी बांधवांनो, पाहू शकता आपण. ही कांडी पाहू शकता आपण 13,705 रुपये. छान माल आहे. हा बंडा पाहू शकता 12,900 रुपये. प्लॉट पाहू शकता 14,155 रुपये. छान माल पाहू शकता आपण. आजच्या बुटामध्ये सर्वात जास्त विकलेला लॉट. कांडी पाहू शकता 13,000 रुपये. ही कांडी पाहू शकता 13,300 रुपये. ₹12,410 बंडा विकलेला पाहू शकता आपण. हा बंडा पाहू शकता 13,055 रुपये किलो. ही कांडी पाहू शकता 13,750 रुपये. ही कांडी पाहू शकता 12,700 रुपये. कोटमोडा पाहू शकता 13,000 रुपये किलो. तर ही काळी पाहू शकता शेतकरी बांधवांनो 13,000 रुपये किलो. 13,300 रुपये. तर शेतकरी बांधवांनो आज दिनांक 5 मे 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपतचं बीट झाले. तर आजच्या बोलीपतच्या बीटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद 12,000 रुपयापासून त्वरित 14,100 रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकलेली. तर बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील शेतकरी बांधव नंबर 1 सूचना, वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवासी बिटाची पैशाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री आणावी ही नम्रतेची विनंती. चला तर शेतकरी बांधवांनो तसेच तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद. हळदीच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.